निश्चितच त्या अगोदर मी एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलंय. खरं म्हणजे गोल्ड प्राइसेस आणि स्टॉक मार्केटच्या प्राइसेस ज्या आहेत ह्या अपोजिट असतात. आता तुम्ही जे म्हणाला की गोल्ड प्राइसेस का वाढतात, त्याचं मुख्य कारण जसं सरांनी सांगितलं की त्याची मागणी वाढली हा एक आहेच आहे. पण त्याच्यापेक्षा स्टॉक मार्केटमधून लोक अशा वेळेला पैसे विड्रॉ करतात आणि ते सेफ ठिकाणी इन्व्हेस्ट करतात आणि गोल्ड हे सेफेस्ट मानलं जातं. आणि त्याचं ते प्रमुख कारण हे आहे की स्टॉक मार्केटची पडझड बघता गोल्ड प्राइसेस वाढणारच आहेत आणि अजूनही वाढतील असं माझा अंदाज आहे. ओके. 2-3 गोष्टी याच्यामध्ये हायलाईट करतो. एक महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांनी ज्या भाषेमध्ये उत्तर दिलं आहे ते मला वाटतं खूप स्ट्रॉंग मेसेज त्यांनी दिलेला आहे की आम्ही काही झालं तरी कृषी क्षेत्र जे आहे हे तुम्हाला ओपन करणार नाही आहे. म्हणजे आमच्यासाठी आमचा किसान, आमचा शेतकरी हा सर्वतोपरी आहे. आमच्या सगळ्या याच्यासाठी आम्ही त्याचा बळी देणार नाही किंवा मच्छीमारांचा बळी देणार नाही. त्याचं कारण आहे की आपलं जे एक्सपोर्ट्स आहेत, ॲग्री एक्सपोर्ट्स असतील किंवा आपले श्रिम्प एक्सपोर्ट्स असतील, हे सगळं सी फूड एक्सपोर्ट्स असेल, या सगळ्या सेक्टरवरती आपला जो इन्फॉर्मल इकॉनॉमी आपण म्हणतो ती इन्फॉर्मल इकॉनॉमी डिपेंडंट आहे. आणि इन्फॉर्मल इकॉनॉमी जर प्रोटेक्ट केली नाही तर त्यांच्यासोबत स्पर्धा करण्याची ताकद ह्या तीनही सेक्टरमध्ये नाही आहे. ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, ते तज्ज्ञांना माहिती आहे, तसं राजकीय क्षेत्रातही माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांनी तो खूप स्ट्रॉंग सिग्नल आता त्यांनी दिलेला आहे. मला असं वाटतं आपण वेगवेगळ्या प्रकारे आता याला हे बघायला हरकत नाही. खरं तर याच्या कोणत्या दृष्टीने आपण याच्याकडं बघायला पाहिजे, म्हणजे ह्याला उत्तर कसं दिलं पाहिजे, ह्यांच्या दादागिरीला उत्तर कसं दिलं पाहिजे, याच्यावर जास्त चर्चा होणं गरजेचं आहे. कारण त्यांनी आपल्याला आता अशा मोडवर आणून ठेवलंय, अशा ठिकाणी आणून ठेवलंय की तुम्ही अजून आमच्याबद्दल काही बोलाल तर अजून तुम्ही हे कराल, बेसिकली तुमच्यावर अजून पनिशमेंट किंवा पेनल्टी लावली जाईल. आता रशियाकडनं खरं तर जसं तुम्ही बोललात, रशियाकडनं चायनासुद्धा ऑइल इम्पोर्ट करतोय, बाकी कंट्रीजसुद्धा ऑइल इम्पोर्ट करतात. आणि एका पत्रकाराने प्रश्न ज्यावेळेस विचारला की तुम्ही चीनवरती का नाही लावले निर्बंध, ते म्हटले बहुतेक येतील आणि वगैरे वगैरे. त्यांनी असं उडवाउडवीचं उत्तर दिलंय. आणि मला हे चांगलं माहिती आहे की ते चीनसोबत एवढा मोठ्या प्रमाणावरती टसल करू शकत नाही. त्यांना हे मागच्या वेळेला बऱ्यापैकी पोळलेलं आहे की त्यावेळेसचा जो काही ट्रेड वॉर झाला याच्यामध्ये US आणि चायनामध्ये, तो USच्या अगेन्स्ट केला. आणि त्यामुळे मला वाटतं ते चायनासोबत आता जास्त हे करणार नाही, प्रयत्न केला होता पण ते बुमरँग झालं. करण्याचा ते प्रयत्न करतात.